लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। व्यभिचारी स्त्री आणि प्रेरणादायी धडे। योहान शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायातनं आम्ही एक भाग वाचणार आहोत आणि यामध्ये आम्हाला एक व्यभिचारी स्त्री आढळते जिला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। त्यावरच आज आपण अभ्यास करणार आहोत। अर्थात ही व्यभिचारी स्त्री ज्या परिस्थितीत होती, कशा प्रकारे देवाने तिला कृपा दिली आणि तिच्या पापांतून तिला वाचविले आणि एक नवीन जीवनाचा मार्ग तिला दिला। तिच्याद्वारे आणि या घटनेद्वारे प्रेरणादायी धडे मी आपणा पुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रियजनो, म्हणून आपणातील सर्वांस माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी ध्यानपूर्वक आणि आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। योहान शुभवर्तमान याचा 7वा अध्याय याचं वचन 51 आणि 52 आणि 8व्या अध्यायाचं 1 ते 11 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करीतो याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करीते काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्हीही गालिलातले आहात काय? शोध करून पहा की गालिलांतून कोणी संदेष्टा उद्भवत नाही। मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले, पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला। नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला। तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला। त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आले। मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले। येशू तर खाली ओंजून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा। मग तो पुन्हा खाली ओंजून जमिनीवर लिहू लागला। हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धांपासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले। येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती। नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारी कुठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही। तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। योहान शुभवर्तमान जेव्हा लिहिले तेव्हा अगोदरच्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये ही गोष्ट नव्हती, परंतु मला वाटते जर देवाने या शास्त्रलेखात ती लिहिण्यास अनुमती दिली त्या अर्थी ही घटना आम्हातील प्रत्येकानं खूप खूप धडे शिकवून जात आहे। संपूर्ण शुभवर्तमानामध्ये केवळ योहान शुभवर्तमानामध्येच ही गोष्ट आम्हाला आढळत आहे। अर्थात ही गोष्ट फार हृदयस्पर्शी घडलेली घटना आहे। आजच्या या अभ्यासामध्ये प्रभू येशूचे चारित्र्य व ज्ञान या ठिकाणी दिसून येते व देवाच्या कृपेचे सामर्थ्य या ठिकाणी दर्शविलेलं आहे। आम्ही येथे पाहत आहोत 7व्या अध्यायातलं 51 आणि 52 वचनात आम्हाला आढळते की गालिलातून कोणी भविष्य वक्ता उद्भवलेला आहे काय? अर्थात हा त्यांचा जो वादविवाद चालला होता हा स्वयं येशू ख्रिस्ताविषयी चालला होता आणि त्या वेळेला दुसऱ्या एका पुरुषाने म्हटले की आमचे नियमशास्त्र कोणा व्यक्तीचं ऐकून घेतल्या वाचनं त्याचा न्याय करीत नाही आणि ही गोष्ट वादविवादास्पद अशीच सोडून सगळे निघून गेलेले आहेत। प्रभू येशू ख्रिस्त जैतून डोंगरावर रात्री झोपावयास गेलेला आहे आणि जेव्हा तो पहाटेस आलेला आहे मंदिरात शिकविण्यासाठी, अर्थात मंडपाचा सण जवळ असल्या कारणाने लोक समुदाय
खूप त्या ठिकाणी जमला होता आणि या कारणाने आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्त त्या लोकसमुदायाला शिक्षण देण्यासाठी पहाटे आला होता आणि आता पहाटे येथे एका स्त्रीला रंगे हात कुकर्म करताना पकडलेला आहे आणि त्या वेळेलाच ही घटना घडलेली आहे। ही स्त्री जी आहे हिला जशी ती सापडली त्या अवस्थेत तिला अर्धनग्न अवस्थेत तिच्या अंगावर पूर्ण वस्त्रे नसताना तिला ओढून ताणून खेचून आणण्यात आलेला आहे। माखलेली आहे मातेने तिला येशू पुढे आणून जसं काही फेकून दिलेलं आहे। अर्थात त्या स्त्रीच्या पापामुळे त्या ठिकाणी त्यांच्या मनात दया न उत्पन्न होता त्यांना तिच्याविषयी राग आणि क्रोध आलेला आहे। ती कदाचित कोणाची पत्नी असू शकते, ती कोणाची तरी कोण होते, ती त्या बापाची मुलगी असू शकते, परंतु अशा प्रकारे तिला ठार मारण्यासाठी ते घेऊन आलेले आहे। प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की येशूला कुठेतरी पकडावे हा उद्देश शास्त्री आणि फरीसी या लोकांचा होता। म्हणजे ते येशूला साफळ्यात पकडू इच्छित होते यासाठी की येशूला ठार मारण्यासाठी त्यांच्याकडे पक्के कारण सापडेल। येशू हे जाणत होता की हे यहुदी पुढारी खरा न्याय याविषयी काहीही खबरदारी बाळगणारे नव्हते, म्हणून त्यांना पुरावा मिळताच त्यांनी तिला पकडले। किती स्त्रिया या अगोदर त्यांनी ठार मारले असतील याचा पत्ता नाही। अर्थात सर्वप्रथम ही गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की येशू मध्ये ते दोष शोधू इच्छित होते की येशू नियमशास्त्राला मानतोय की नाही आणि ते म्हणत आहेत की मोशेने आम्हाला नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली, तू काय म्हणतोस? तिला धोंडमार करण्यास मोशेने सांगितलेले आहे असे ते येशूला म्हणत आहेत। अनुवाद याचं पुस्तक याचा 22 अध्याय 22 वचन म्हणते, एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करीताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री या दोघांनाही जीवे मारावे। अशा प्रकारे इस्रायलांतून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे। परंतु या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की शास्त्री आणि फरीसी यांनी आणि त्या लोकांनी या स्त्रीलाच फक्त पकडून आणलेले आहे। अर्थात मोशेच्या नियमशास्त्रात दोघांनाही जीवे मारावे अशी आज्ञा आहे, परंतु त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे आधीच उल्लंघन केले, कारण नियमशास्त्रातील नियमाप्रमाणे व्यभिचार करणाऱ्या दोन्ही पक्षांना धोंडमार करायला हवा होता। परंतु त्यांनी या ठिकाणी जो पुरुष त्याच पापासाठी अपराधी होता त्याला सोडून दिले बघा, व फक्त स्त्रीला पकडून दगडाने ठेचावे म्हणून तिला घेऊन आलेले आहेत। अर्थात पुरुषांना या नियमामागे देवाचे हृदय काय आहे हे समजले नव्हते। देवाला हे आवडणारे नव्हते की स्त्रीला दगडांनी ठार मारावे, परंतु या व्यभिचाराच्या मार्गावर कठोर प्रतिबंध लावला जावा हा उद्देश होता। पुरुषांचा रस येथे वास्तविकरित्या नियमांचे पालन करणे नव्हता, तर येशूवर नेहमीप्रमाणे दोष देण्यास आधार हवा होता। त्यांनी तर त्या पापी स्त्रीवर आरोप केला होता व आता ते पापरहित देवपुत्र येशूवरही आरोप लावू इच्छित होते। ज्याच्याकडे न्याय करण्यासाठी त्या स्त्रीला आणले होते त्याचाच ते खुद्द न्याय करून त्याच्यावर दोषारोप करू इच्छित होते। मुखाने त्याला गुरुजी बोलत होते, परंतु मनात फार कपटी इच्छा बाळगून होते। असे हे फरीसी होते, त्यांना देवाचे भय नव्हते, अर्थात कोणालाही दोषी ठरवित होते। व आता पुरुषांना वाटले होते की ही चांगली संधी आपल्याला मिळाली आहे, कारण येशूने काहीही सांगितले तरी त्याच्यावर दोष ठेवण्यास आपल्याला संधी मिळेल। जर त्याने म्हटले की हिला दगडांनी ठार मारा तर येशूच्या ठाई काही करुणा नाही असा दोष ठेवता येईल, आणि जर त्याने म्हटले हिला दगडाने ठार मारू नका तर त्यांना संधी मिळेल की हा मोशेचे नियमशास्त्र मानित नाही। अर्थात काहीही घडो आम्हीच विजय मिळवू असे त्यांना वाटत होते। अर्थात येशू त्या साफळ्यात अडकण्याऐवजी येशू त्या शब्दावर काहीही प्रतिक्रिया न देता शांत राहिलेला आहे। त्या स्त्रीची अत्यंत केविलवाणी स्थिती झाली होती। ती बाई त्या ठिकाणी एकटीच उभी होती, तिने आपले मुख झाकले होते आणि तिला वाटते आता माझ्यावर कोणीतरी दगड मारणारच। अर्थात तिला दिसत होता की आता मृत्यू आहे आणि तो मृत्यू म्हणजे दगड धोंड्याने ठार मारण्यात येणार आहे। असा भयंकर मृत्यू तिचा होणार हे तिला आता कळलेले आहे आणि ती घाबरलेली आहे, कारण तिला वाटलेले आहे आता माझा अंत जवळ आलेला आहे। तिला काहीच आशा नाही, तिला कोणीही सोडवू शकत नाही, तिच्यासाठी कोणीही मदत करू शकत नाही। आता तिचे काय होईल या विचाराने ती घाबरी झालेली आहे। परंतु आम्ही ही गोष्ट या ठिकाणी पाहत आहोत, ही स्त्री शांत राहिलेली आहे। अर्थात येथे आम्ही एक महत्वाची गोष्ट पाहत आहोत
की ही स्त्री जी रंगे हात पकडली पण ती कोणावरही दोषारोप करीत नाहीये, ही त्या पुरुषालाही दोष देत नाहीये आणि ज्यांनी तिला ओढून ताणून आणले आहे त्यांच्या पुढेही ती आपल्या स्वतःला न्यायी ठरवित नाही, ती काहीही बोलत नाही. येथे आम्ही ही गोष्ट पाहतोय, येथे येशू का बरं शांत राहिलेला आहे ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे. ते त्याला एकसारखे विचारत राहिले परंतु येशू शांत राहिलेला आहे. येशू यासाठी शांत राहिला की एका बाजूला त्या स्त्रीनेही स्वीकारावे की जे वाईट कृत्य तिने केले आहे तिला त्याची जाणीव व्हावी, त्याबद्दल तिला पश्चाताप व्हावा, तिचे हृदय फुटावे व दुसऱ्या बाजूला तिच्यावर दोषारोप करणाऱ्यांना आत्मपरीक्षणासाठी वेळ द्यावा. अर्थात दोन्ही पक्षांसाठी येशू या ठिकाणी शांत राहिलेला आहे. त्याने लगेच उत्तर दिले नाही तर पित्याकडून शब्दाची तो वाट पाहत होता. येशूला स्वर्गीय पित्याकडून एक वाक्य मिळाले. परोशी आणि शास्त्री त्याला एकसारखे विचारत असल्या कारणाने येशू आता उभा राहिलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तो बोलत आहे की तुमच्यामध्ये जो निष्पाप आहे त्याने प्रथम दगड तिच्यावर मारावा. येशूचा हा सामर्थ्यवान शब्द होता. अर्थात हे वाक्य संपूर्ण समस्या सोडविण्यास पुरेसे होते. एक शब्द शत्रूंची तोंडे बंद कराव्यास समर्थ आहे. प्रियजन हो, असे ज्ञानाचे शब्द देव आजही त्यांनाच देतो जे परुषी नाहीयेत, जे दुसऱ्यांवर आरोप करीत नाहीये, त्यांनाच देतो. अर्थात येशूने जर तिला सोडण्यासाठी शिफारस केली असती तर तो मोशेचे नियमशास्त्र मानित नाही हा दोष त्यांनी येशूवर लादला असता. येशू शांत राहून त्या वाळूवर आपल्या बोटांनी आपली मान खाली घालून लिहू लागलेला आहे. येशू मनुष्यांना वाचवू शकत होता जसे आम्ही एखादे पुस्तक वाचावे, परंतु या ठिकाणी येशू कोणालाही एक्सपोज करू इच्छित नाही, कारण तो कृपा आणि दया घेऊन आलेला आहे. तो देव मानव बनलेला आहे, पापांतून पाप्यांना वाचविण्यासाठी तो आलेला आहे. अर्थात तो काय लिहत होता? जगाचा न्यायाधीश ज्याने नियम बनविला तोच या ठिकाणी वाळूवर लिहत आहे, तेही आपल्या बोटांनी. अर्थात तो काय लिहत होता? येशू जे ओंडवून खाली मातीवर लिहत होता त्याला सर्वांची पापे स्पष्ट दिसत होती. येशू नाव लिहत आहे, तो व्यक्ती जो मागून पाहत आहे त्याचा आणि त्याचे पाप ही लिहत आहे, यासाठी की त्या व्यक्तीला कळावे की तुझ्याविषयी माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे. ते व्यक्ती मागून येऊन येशूकडे पाहत होते की तो काय लिहत आहे आणि ज्या वेळेला ते आपले नाव पाहत होते तेव्हा ते घाबरले. याला माझी पापी कशी माहीत झाली असा आश्चर्यकारक ते विचार करून एका मागून एक निघून गेले. अर्थात त्या ठिकाणी देवाची भयकारक उपस्थिती होती. योहान 3:17 म्हणते, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. प्रियजन हो, म्हणूनच येशू न्याय करीत नाही. तुमच्यात कोण निष्पाप आहे त्याने प्रथम दगड मारावा. हा शब्द त्यांच्या हृदयाला टोचणारा शब्द होता. त्यांची पापी अवस्था दाखविणारा आणि त्यांचे आत्मपरीक्षण करावयास लावणारा हा शब्द होता. जे स्वतःला नीतिमान ठरवित होते, स्वधार्मिकतेमुळे गर्व त्यांना आला होता, अशांना आपली स्वतःच्या पापांची ओळख या शब्दाने दिली. येशूचा एकच शब्द इथे बोलला गेलेला आहे, पण तो एवढा प्रभावशाली ठरलेला आहे की जमलेल्या सर्व धार्मिक पुढारी आणि जे आपल्या स्वतःच्या नीतिमत्वामुळे मी कोणीतरी आहे समजत होते त्यांचे मूर्खपण उघड झाले. धार्मिक पुढाऱ्यापासून त्या माणसापर्यंत सर्व स्त्री पुरुष सर्व पळून गेलेले आहेत. प्रियजन हो, या ठिकाणी काय गोष्ट घडलेली आहे? हे सर्व परुषी का पळून गेलेले आहेत एकामागून एक? येशूच्या या उत्तराने, या दुष्ट हेतूने प्रेरित झालेले हे धार्मिक लोक जे त्या स्त्रीला ठार मारण्यासाठी आले होते, त्यांचे दुष्ट हेतू हे प्रगट झाले. त्यांनी तर प्रभूकडे पश्चातापाने सांगायला हवे होते की हे प्रभू, मला माफ कर. आज मला माझ्या लपलेल्या पापांवर प्रकाश दिसलेला आहे आणि माझा कायद्याने कठोरपणे वागण्याच्या वृत्तीबद्दल मला माफ कर. मी पाहत आहे की मी त्या पापी स्त्रीपेक्षा अधिक वाईट आहे. माझ्यावर दया कर. परंतु प्रभू येशूकडे त्यांच्यातील एकही जण
असे म्हणण्यास आला नाही. काय प्रभू येशू ख्रिस्त व्यभिचाराविरुद्ध होता काय? हो, नक्कीच होता. परंतु तो व्यभिचाराच्या पापापेक्षा फारच विरुद्ध होता लिगलिझम विरुद्ध. लिगलिझम म्हणजे कायद्याला कठोरपणे पकडणारे. ही गोष्ट आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे पाहतो. अर्थात एका बाजूला ही व्यभिचारी बाई व दुसऱ्या बाजूला एक कायद्याला कठोरपणे पकडणारे परुषी, की सर्व आरोप करणारे इतर सर्वजण येशूने बोललेल्या शब्दाने त्यांना घालवून दिले होते. आता त्या ठिकाणी ती स्त्री आणि येशू हे मात्र राहिले होते. येशू या ठिकाणी या स्त्रीची दबावात्मक गरज जाणत होता व येशूला तिची काळजी होती, म्हणून त्यांनी तिला दोष लावला नाही, कारण तोच एकमेव निर्दोष होता, पापरहित होता. परंतु त्याने तिला काहीच दोष लावला नाही. तेव्हा येशूने त्या बाईला म्हटले, बाई, तुला दोष देणारे कुठे आहेत? तेव्हा तिने आपले तोंड वर केले आणि सभोवती पाहू लागली. कोणीच नाही. कोणीच तुला दोष दिला नाही काय? ती म्हणाली, नाही प्रभू. येशूच्या कृपामय व सत्याच्या शब्दाने तिला मोठा धीर दिला. येशूने म्हटले, मीही तुला दोष लावित नाही. प्रियजन हो, ही गोष्ट ध्यानात घ्या. येशूने या पापी स्त्रीला दोष दिला नाही याचा अर्थ हे नका समजू की येशूने पापाला उत्तेजन दिले. पण या ठिकाणी ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे की येशूने पाप्यांवर प्रेम केले, पापाला उत्तेजन दिले नाही. देव पापाला कधीही सहज घेत नाही, परंतु पाप्यांना त्यांच्या जुन्या मार्गांतून, भ्रष्ट जीवनांतून वळविण्यास पाचारण करतो, संधी देतो. होय, ही गोष्ट खरी आहे की ती पापी स्त्री आहे. देव पापाला काही सवलत देत नाही. ही गोष्ट आम्ही येथे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. देव पापाचा तिटकारा करीतो, परंतु पाप्यांवर प्रेम करीतो. ज्या वेळेला ती बाई शांत होती तेव्हा तिच्या हृदयात तिचा अपराध आणि तिला झालेली लाज याचे ओझे येशू जाणत होता. तिचे हृदय फुटले होते. तिला आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप वाटत आहे की हे मी काय केले, असे मी करायला नको होते. देव तिचे हृदय जाणत होता. ती पापी स्त्री आम्हाला दर्शवित आहे, मला दर्शवित आहे, आम्हातील प्रत्येकाला दर्शवित आहे. तिचं संपूर्ण चित्र हे आमचं चित्र आहे. आणि तरीही या सर्व स्थितीत आम्ही स्वतःला कधीही न्याय ठरविता कामा नये. त्या स्त्रीने स्वतःला न्याय ठरविले नाही. तिने कोणतीही गोष्ट मांडली नाही की माझा काही अपराध नाही, माझा काही दोष नाही, मी निर्दोष आहे, त्या पुरुषाने असं केलेलं आहे. काहीही ती बोललेली नाही. दुसरा आणि तिसरा व्यक्ती आमच्या पापासाठी कधीही जिम्मेदार असू शकत नाही. आम्ही आमच्या पापासाठी व्यक्तिगतरित्या जिम्मेदार आहोत. ही गोष्ट आम्हाला समजणे अतिशय आवश्यक आहे. तिच्यावर कृपा, अनुग्रह, दया आणि तिला पाप क्षमा दिली. देव कायम नम्र जनांस कृपा देतो आणि गर्विष्ठांना विरोध करीतो जे पश्चाताप करायला तयार नाहीत. त्या स्त्रीने आपल्या स्वतःला न्याय ठरविण्यासाठी प्रयत्न केला नाही. आम्हीही देवाकडून जर आम्हाला क्षमा हवी असेल तर कधीही प्रयत्न करू नये की स्वतःला आम्ही न्याय ठरवून इतरांवर दोष लादावे. जर आम्ही आमचे दोष स्वतःवर घेऊ, आमचा ब्लेम स्वतःवर घेऊ, तर देव न्यायी आहे, तो विश्वासनीय आहे, तो आम्हाला आमच्या पापांची क्षमा करावयास तयार आहे. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र मी करीन. प्रियजन हो, तो देव आज तुम्हाला आणि आम्हाला बोलावत आहे. क्षमा मिळण्यासाठी आम्हाला खऱ्या पश्चातापाची आणि पाप कबुलीची गरज आहे. तेव्हा येशूने त्या बाईला म्हटले, बाई जा, म्हणजे मी तुला माफ केले. आता यापुढे पाप करू नकोस. अर्थात नवीन जीवन, जे पवित्रतेचे जीवन, ते तू जग. अर्थात येथे आम्हाला दया व न्याय यांची युतीचं संपूर्ण चित्र दिसत आहे. ही पापी स्त्री, हिच्या जागी तुम्ही आणि मी आहोत. अखिल मानवजात आहे आणि ख्रिस्त येशूद्वारे अखिल पापी मानवजात यांना देवाने उद्धाराचा मार्ग या चित्राद्वारे, या कथेद्वारे स्पष्ट केला आहे. जो येशूकडे येतो आणि येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो, उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकानं तो सोडवितो. मग तो या भूतलावरील कोणीही व्यक्ती का असेना, त्याला दोषांतून मुक्त करण्याचे काम येशू स्वयं करीतो. तोच येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी ज्या स्त्रीला त्याने क्षमा दिली, तो आजही
तुम्हाला तुमच्या सर्व पापांची क्षमा द्यावयास आजही वाट पाहत आहे. जर आम्ही त्याच्याकडे हृदयाच्या खरेपणाने येऊ तर तो आम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. मोशेद्वारे नियमशास्त्र आले, परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा आणि सत्य आले. कृपा आणि सत्य नियमशास्त्रावर कसा विजय मिळविते याचे हे सर्वोत्कृष्ट चित्र आहे. नियमशास्त्र ही पापाची जाणीव देते. नियमशास्त्र मनुष्यांना दोषी ठरविते, परंतु कृपा मनुष्यांना पापांतून मुक्त करीते. देवाची महान कृपा आणि प्रेम त्या पापी व्यक्तीला लाभते, बंधनांतून गुलामींतून मनुष्यांना मुक्त करते. मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय 1 ते 5 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस प्रश्न केला आहे. अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने या ठिकाणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट बोललेला आहे. अर्थात या ठिकाणी घडलेल्या घटनेशी जर आम्ही याची तुलना केली तर आम्हाला कळेल की आमच्या प्रत्येकाच्या हृदयात पापाचा व्यापक वास याचं चित्र उघड करण्याचं काम प्रभू येशूने या ठिकाणी केलेलं आहे. यासाठी की आमच्यातील प्रत्येकाच्या हृदयात या वचनांद्वारे प्रकाश चमकायला हवा. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळते की व्यभिचार हे एक कुसळ त्या व्यभिचारी स्त्रीच्या डोळ्यात त्यांना दिसून आलेले आहे, परंतु कायद्याच्या कठोरपणाने वागणारे हे परुषी यांच्या डोळ्यात मात्र मोठे मुसळ होते, जे त्यांनी कधी पाहिले नाही. प्रियजन हो, आता स्वतःला जरा प्रामाणिकपणे विचारा, किती वेळा तुम्ही तुमच्या चांगल्या भावा बहिणीस आरोप लावला आहे. अशा व्यभिचाराच्या 10 लक्ष पटी वाईट नव्हते तरीही आम्ही लावला. तुम्ही जर विचार करा, ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्या बाबतीत त्यांच्या पाठीमागे बोललेले आहात, तुमच्या घरी किंवा कुठेही, त्या प्रत्येक वेळी तुम्हाला फार मनात बरं वाटलं त्यावर आरोप करताना. हे आहे आमच्या डोळ्यांतील मुसळ. फार कठीण न्याय करणारे दोषारोप करण्याची प्रवृत्ती जी वाढत वाढत आमच्यात गेलेली आहे व आम्हाला त्यामुळे आध्यात्मिकरित्या आंधळी करत गेलेली आहे. तुम्ही ही कृती करून कोणाला इजा केली आहे माहित आहे? स्वतःला. इतरांपेक्षाही सर्वाधिक स्वतःला आम्ही इजा केलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, स्वतःच्या डोळ्यात मुसळ असणारा व्यक्ती दुसऱ्यांच्या डोळ्याची कुसळ काढणारा डॉक्टर बनू शकतो काय? प्रश्न आहे. तुम्हाला स्वतःला प्रभूचा शब्द ऐकला पाहिजे. तो म्हणतो, तुझ्या भावांना व बहिणींना असू दे, त्यांच्या डोळ्यात थोडेसे कुसळ आहे, परंतु तुमच्या डोळ्यात जे मुसळ आहे ते त्यांच्या अशा काही कुसळाहून फारच अधिक वाईट आहे. प्रभू येशू अशा दोषारोपाच्या आत्म्याविरुद्ध का होता? कारण प्रकटीकरण 12 अध्याय 10 वचन म्हणते, कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट जाणत होता की स्वर्गात देवासमोर सैतान रात्रंदिवस बंधुजनांवर कायम दोषारोप करीत आहे व तोच देव जेव्हा या पृथ्वीवर मानव स्वरूपात आलेला आहे, येथे तो लोकांमध्ये तोच आत्मा पाहत आहे, जे त्याला आठवण करून देत होते की ही सैतानाची सेवकाई आहे. म्हणूनच येशूने दोषारोपाच्या आत्म्याचा द्वेष केला व तो आजही त्या आत्म्याचा द्वेष करीत आहे. कारण तुम्ही हे जाणता, जेव्हा तुम्ही इतरांवर दोषारोप करीता तेव्हा येशूला तुमच्या कृतींतून सैतानाची आठवण करून देता. आज अनेक ख्रिस्ती व्यक्ती या गोष्टी पाहत नाहीत, कारण त्यांच्या डोळ्यांतील मुसळाने त्यांना आंधळे करून टाकले आहे. पहिला धडा आम्हाला ही गोष्ट शिकवित आहे. प्रियजन हो, जर तुम्हाला तुमचा आध्यात्मिक विकास हवा असेल तर दुसऱ्यांचा न्याय करणे सोडून द्या आणि स्वतःचा न्याय करण्यास सुरुवात करा. आमची सूक्ष्मदर्शिका स्वतःसाठी वापरावी, इतरांसाठी नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा न्याय कराल तेव्हा तुम्हाला काय केले पाहिजे ते मी सांगू इच्छितो. अजून थोडा अधिक न्याय स्वतःचा करा. कधीपर्यंत स्वतःचा न्याय करीत राहावे? जेव्हा तुम्ही स्वतः येशू ख्रिस्तासाठी पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत. प्रियजन हो, हा धडा आम्हाला काय शिकवत आहे? एका चर्च पुढाऱ्याने मंडळीतील इतरांचा न्याय कसा करावा
जेव्हा ते दोषी असतात तेव्हा दयेने, फारच मोठ्या दयेने व फारच मोठ्या करुणेने त्यांच्यावर दया करावी. अशी दया जशी देवाने आम्हावर केली. येथे प्रभू येशूने त्या पापी स्त्रीच्या व्यभिचाराच्या पापांकडे दुर्लक्ष केले नाही प्रियजन हो, तर त्याने सर्वप्रथम मोठ्या कळवळ्याने म्हटले, मी तुला दोष लावित नाही, आणि मगच तिला कडक ताकीद दिली, पुन्हा पाप करू नकोस. देवाची कृपा आम्हाला कधी दोष लावित नाही, तर सर्वप्रथम आमची पापे क्षमा करीतो आणि मग आम्हाला ताकीद देतो की पाप करू नका, आणि मग पाप करू नये म्हणून आम्हाला मदत ही करीतो. किती जणांचे दोष काढीत तुम्ही आजपर्यंत आलेले आहात, अर्थात जे दोष तुम्ही त्यांच्यात पाहिलेले आहेत. काय प्रभूला तुम्ही सांगू शकता की आज त्याने तुम्हाला मोडावे, तुमचं हृदय फोडावे, तुम्हाला याविषयी खरा पश्चाताप द्यावा? प्रियजनो, ही घटना आम्हाला अतिशय उत्तम उदाहरण देत आहे आमच्या जीवनाच्या चालीसाठी, की जेव्हा आम्ही कोणा व्यक्तीला लगेच प्रतिक्रिया देतो त्यांचा न्याय करून, तेव्हा आम्ही दोष देताना स्वतःला न्याय ठरवित असतो, सेल्फ रायचियस. तेव्हा आम्हाला हे आठवावयास हवे की मला देवाने किती अघोर पापांची क्षमा दिली आहे. आम्हाला हक्कच उरत नाही कोणावर दगड फेकण्यासाठी. प्रियजन हो, हे दगड उचलणारे व्यक्ती कोण आहेत? हे खूप प्रार्थना करणारे, सर्व विधी काटेकोरपणे पाळणारे, फार उपवास करणारे, दान धर्म करणारे, खूप खूप चांगली कामे करणारे असे हे व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्या या कामामुळे त्यांच्यात सेल्फ रायचियसनेस म्हणजे स्वधार्मिकतेची भावना एवढी वाढली की त्यांना ते पवित्र असल्याची भावना निर्माण झाली. या कारणामुळे त्यांना पाप्यांवर दगड उचलण्याची इच्छा निर्माण झाली. अर्थात हे एकदम काटेकोरपणे विधी पाळणारे असे धार्मिक लोक होते, परंतु त्यांच्या हृदयात देवाचे प्रेम नव्हते. त्यांचा दृष्टिकोन हा फार धार्मिक नियम पाळण्याकडे होता, परंतु ज्याने हा नियम दिला होता त्याला ते विसरून गेले होते. हे दुसऱ्यांचे जीवन कॅल्क्युलेट करणारे, हृदयाने क्रूर व्यक्ती होते. प्रियजन हो, येशूने येथे दोष देणाऱ्यांना स्वतःच्या जीवनाकडे आत्मपरीक्षणाने पाहण्यास लाविले, आणि त्याचा परिणाम काय झाला? त्यांच्या हातांतील व खिशांतील दगड खाली पडले व ते निघून गेले. ही गोष्ट जाणून की ते स्वतः त्याच प्रकारच्या दंडासाठी पात्र होते. न्यायाचे व दोषारोपाचे दगड त्यांनी खाली टाकून दिले. प्रियजन हो, कोणाचाही न्याय करू नका, कारण आमच्यातील एकही परिपूर्ण नाही. आपलं झाकावं आणि दुसऱ्यांचं वाकून पाहावं अशी मन आहे ना, त्याप्रमाणे माणसांचा कल आहे. ही गोष्टच आम्हाला इतरांचा न्याय करणारे न्यायाधीश बनविते. हे धार्मिक लोक कोण आहेत? हे नेहमी चर्चला जाणारे लोक आहेत. यांना इतरांचे पाप जर कळले तर कायम उतावळे होतात. असे लोक कायम विषय करीत असतात. कोण मंडळीत येण्यास योग्य आहे आणि कोण योग्य नाही हे ते ठरवित असतात. प्रियजन हो, हे नवीन काळातील, हे आमच्या आधुनिक काळांतील हे परुषी आहेत. काय तुम्हाला ओळख झाली काय आधुनिक काळांतील परुषांची? आम्हाला स्वतःला परीक्षण केल्यावर दिसेल की ते परुषी मी स्वतःच बनलेलो आहे. याकोबाचे पत्र याचा 2 अध्याय 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? अर्थात जेव्हा आम्ही भेदभाव करतो, आमच्या मनामध्ये दुसऱ्यांचा न्याय करतो, तेव्हा आम्ही दुर्विचारी न्यायाधीश बनतो. आणि न्यायाधीश एकच आहे, स्वयं देव. म्हणून आम्ही कोणा मनुष्याला पाहून आम्ही त्याचा न्याय करता कामा नये. वचन 10 म्हणते, कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो. म्हणजे कोणीतरी या नियमांतून सुटू शकतो काय? कोणीच नाही. अर्थात आम्हाला हे वचन दाखविते की कोणीच नीतिमान नाहीये, कोणीच संपूर्ण नियम पाळत नाहीये, आणि म्हणून आम्ही कोणावरही दोषारोप करता कामा नये. वचन 12 आणि 13 म्हणते, स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोलावं वागा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते. म्हणजे आम्ही दुसऱ्यांवर दया करावी म्हणून कैक वेळेला परिस्थिती घडत असतात. परिस्थिती काही असो, आम्हाला पारखण्यात येत असते की आम्ही
यावर काय प्रतिक्रिया देतो. लक्षात घ्या, येथे त्या स्त्रीला पापात पाहिल्यावर जे तिला पकडून घेऊन आलेले आहेत ते आपल्या स्वतःला नीतिमान आणि पवित्र ठरवित आहेत. ते दोषरहित आहेत आणि ती स्त्री मात्र मरावयास लायक आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी कधीही आत्मपरीक्षण केले नव्हते. येशूच्या एका शब्दाने त्यांना आत्मपरीक्षण करण्यास लाविले. त्यांचे डोळे उघडले की ते नक्की कोण आहेत. हे येशूच्या अतिशय प्रभावशाली आणि सामर्थ्यवान शब्दाने ते समजून गेले की आम्ही त्या स्त्री एवढेच दोषी आहोत. तिला आम्ही दगड मारण्यास आलेलो आहोत कारण तिचे पाप उघड आहे, परंतु आम्हीही तसेच पाप गुप्तपणे केलेले आहे. लूका शुभवर्तमानाचा 6 अध्यायाचा 36 वचन म्हणते, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. लूका शुभवर्तमान 6 अध्याय याचं वचन 37 पासून मी वाचत आहे. तुम्ही कोणाचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. म्हणूनच आम्हाला फार सावध राहायचं आहे. आम्हाला कायम दुसऱ्यांवर दया करायची आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. त्याद्वारे देव आमच्यावर ही दया करेल. प्रियजन हो, देव आमच्याकडून प्रेम अपेक्षितो. देवाने एवढं मोठं प्रेम केलेलं आहे आम्हा मनुष्यांवर की आमची लायकी आणि पात्रता नसताना त्याने तुम्हाला आणि आम्हाला स्वीकारले. आमची पापे खूप होती परंतु देवाने आमच्याकडे पाप गणले नाही, ते ख्रिस्त येशूकडे गणले आणि देव त्याच प्रेमाद्वारे आम्ही इतरांना वागवावे अशी अपेक्षा करीत आहे. दुसरा धडा या ठिकाणी आम्हाला मिळतो, कोणाचाही न्याय करण्यापूर्वी कायम आम्ही स्वतःचा न्याय केला पाहिजे. दुसरा धडा आम्हाला शिकणे गरजेचे आहे. आम्ही दुसऱ्यांवर टाकण्यासाठी हातात आणि खिशात आणलेले दगड आम्हाला खाली टाकून द्यायचे आहेत. ते धार्मिक पुढारी त्या स्त्रीच्या पापामुळे तिला धोंडमार करून ठेचून ठार मारू इच्छित होते, परंतु येशूच्या शब्दाने त्यांना हे दाखवून दिले की त्यांच्यातील एकही त्या दोषी स्त्रीवर धोंडा मारण्यास पात्र नव्हता. चौथा धडा या ठिकाणी हा आहे की सगळ्यांनी सगळं बोलून आणि सगळं करून झाल्यावर शेवटी येशू सर्व स्थिती हाताळण्यास समर्थ आहे, कारण तो सर्वज्ञानी आहे आणि तोच आम्हाला आमच्या प्रत्येक पापांतून वाचविण्यासाठी देवाजवळ महायाजक आणि आमचा वकील आहे. आमच्या पापांसाठी नाही, पापांतून वाचविण्यासाठी वकील आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्व धार्मिक पुढारी निघून गेलेले आहेत, ज्यांनी येशूला व त्या पापी स्त्रीला एकटे सोडून दिले व ते निघून गेले. तशाच पद्धतीने तसेच आमच्यातील प्रत्येक पाप्यांचे आहे. शेवटी आम्हातील प्रत्येकानं येशूला सामोरे जायचे आहे. स्तोत्र संहिता 32:5 मध्ये वचन म्हणते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तुम्हाला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. या स्त्रीच्या बाबतीत काय झाले? हीच गोष्ट घडली. 5वा धडा या ठिकाणी आम्ही पाहतो की येशूने तिला दंड दिला नाही, तसेच आम्हालाही त्याने आमच्या पापांसाठी दंड दिला नाही, तर आमच्यातील प्रत्येकाच्या पापाचा दंड येशूला भोगावा लागला. येशूच मात्र निष्पाप असल्या कारणाने त्या स्त्रीला दगड मारण्याचा पूर्ण हक्क त्याच्याकडे होता आणि जर येशूने दगड तिला मारला असता तरी येशू निर्दोष राहू शकला असता, परंतु त्याऐवजी त्याने तिला क्षमा दिली. येथे हे आमचे चित्र दाखविलेले आहे. आम्ही बिलकुल लायक नसतानाही आमची जागा येशू ख्रिस्ताने काल्वरी क्रूसावर घेतली, यासाठी की आमच्यातील प्रत्येकाच्या पापाबद्दल तो मरण पावावा, त्याला दंड मिळावा आणि आम्ही दंडमुक्त व्हावे. या ठिकाणी 6वी गोष्ट ही आहे की आम्ही येशूला ओळखून तो कोण आहे हे आम्ही स्वीकारणे गरजेचे आहे. येशू पाप क्षमा करतो. प्रियजन हो, असा विश्वास करू नका की या पृथ्वीवर कोणा मनुष्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. कोणता धर्मगुरू तुम्हाला पापांची क्षमा करू शकत नाही, कारण तो एकमेव व्यक्ती आहे संपूर्ण विश्वात जो आमच्या अगणित पापांची क्षमा करू शकतो.
सातवी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की येशूने तिचा दोष पूर्ण काढून टाकला. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की येशूने त्या स्त्रीला सांगितले की तुला दोष देणारे कुठे आहेत? तिने सभोवती पाहिले, कोणीच नाहीये. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दोष लावित नाही. प्रियजन हो, तिच्याप्रमाणेच आम्हीही आमच्या भूतकाळांतील पुष्कळ पापाच्या दंडांतून मुक्त होऊ शकतो. येशू ख्रिस्ताकडून पापांची क्षमा प्राप्त करू शकतो. रोमकरास पत्र 8 अध्याय 1 वचन म्हणते, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. तुम्ही आणि आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलो पाहिजे, तर आम्हाला दंडाज्ञा नाही. आम्ही दंडांतून मुक्त होतो, जसे येशूने या स्त्रीला मुक्त केले. आठवी गोष्ट या ठिकाणी आम्ही जाणतो की येशूने तिला म्हटले, जा, यापुढे पाप करू नकोस. अर्थात तू यापुढे अपराधीपणात राहू नकोस, तर पवित्रतेचे नवीन जीवन जग. कारण हे नवीन जीवन तुला मिळालेली संधी आहे. जा व या जगाला कळू दे की तू किती उत्तम ते करू शकते. येथे तिचा उद्धार, मुक्ती व तिचे भविष्य देवासाठी महत्वाचे आहे. आम्हाकडेही देव त्याचप्रमाणे पाहतो. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत राहो. आमेन.